राज्यात महायुतीची सत्ता येताच लाडक्या बहिणींना तसेच शेतकरी भावांना आशा लागलेली आहे ती लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची 2100 रुपये प्रति महिना म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे त्याची आणि शेतकरी मित्रांना त्यांच्या कर्जमाफीची। तर आज आपण लाडक्या बहिणी संदर्भातील येणारी एक महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेली आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की 6व्या हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। त्याच संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेमकं लाईव्ह त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलेलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणतात। लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती, आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात वस्तुस्थिती काय असेल? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजना आता फक्त जे पात्र महिला आहेत, पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आणि 6वा हप्ता त्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार। आणि याबाबतची जे सखोल कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातील विभागाला आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि लवकरच लाडक्या बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि पात्र ज्या महिला आहेत त्यांची एक सूची, एक यादी जारी करण्याचे जे आदेश आहेत ते संबंधित विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 ऐवजी 2100 रुपये जो त्यांचा हप्ता आहे दर महिन्याला 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती।